म्हैसाळ जिल्हा परिषद गट व टाकळी पंचायत समिती गणात तुतारीचा जोर। राष्ट्रवादी शरद पवार गट म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ वर्षा सचिन कांबळे व टाकळी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ रिदा सुलेमान मुजवर यांनी आपले स्थान बळकट केले असून कार्यकर्त्यांच्या बळावर आणि माता भगिनींच्या आशीर्वादाने विरोधी उमेदवारापुढे मोठे आव्हान उभे केले आहे। गलिच्छ राजकारणाचा उन्माद मोडून काढण्यासाठी मतदार जनतेनेही मोठा पुढाकार घेतला आहे। यावेळी म्हैसाळ जिल्हा परिषद गटात तुतारीचा आवाज सर्वांना ऐकवास मिळेल अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत। बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या पत्नी सौ वर्षा कांबळे या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत, तर टाकळी गावचे माजी उपसरपंच सुलेमान मुजवर यांच्या पत्नी टाकळी ग्रामपंचायत सदस्या सुलेमान मुजवर या टाकळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत। महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी आहे। तुतारी हे त्यांचं चिन्ह आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक होत आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटामधून वर्षाताई सचिन कांबळे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। टाकळी पंचायत समिती गणातून रिदाताई सुलेमान मुजावर या टाकळी पंचायत समितीच्या आमच्या उमेदवार आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही घर टू घर प्रचार करत आहोत। आमचा एवढाच संकल्प आहे की महिलांना उद्योग मिळावेत, महिलांना काम मिळावं, ह्या पद्धतीनं आमचा प्रचार चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये आमचे दोन्ही उमेदवार जर निवडून आले तर सर्व मतदारसंघातील लोकांच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आज मथुर ज्या उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवारांनी जेवढा विकास केला नाही त्याच्या 10 पटीने आम्ही विकास करू आणि या म्हैसाळ मतदारसंघामध्ये विविध विकास कामे आणून शासकीय योजनांचा लाभ घर टू घर आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहे। बोलवाडगावचे उपसरपंच सचिनदादा कांबळे 20 वर्ष या आपल्या या मतदारसंघामध्ये काम करत आहेत। सुलेमान मुजावर हे सुद्धा माजी उपसरपंच आहेत आणि सध्या त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत टाकळीच्या। या दोन्ही उमेदवारांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातील हे उमेदवार आहेत आणि त्यांना मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे आणि हा विजय महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आहे। त्यामुळे आम्ही सर्व पद्धतीनं आम्ही उमेदवारांना सांगून तुतारी या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे। तुतारीला जर मतदान केलं तर कुठल्याही मतदारांना वाईट वाटणार नाही, या पद्धतीनं आपण विश्वास ठेवायचा आहे। एवढंच मी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचार फेरी आमची कालपासून टाकळी मतदारसंघामध्ये पूर्ण सुभाषनगर भाग आमचा फिरतोय, वड्डीमध्ये चालू आहे, म्हैसाळमध्ये आमची प्रचार फेरी झालेला आहे। उद्याच्याला आम्ही टाकळीमध्ये प्रचार फेरी काढताय, पूर्ण घर टू घर आम्ही पोचलेला आहे। एवढा विश्वास आमच्यावरती मतदारांनी ठेवलेला आहे आणि तो ठेवलेला विश्वास आम्ही पूर्ण सार्थ करू। नमस्कार, मी रिदा सुलेमान मुजावर टाकळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढत आहे। माझ्यासोबत वर्षाताई सचिन कांबळे या जिल्हा परिषदेला उभ्या आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहोत। आम्ही घरोघरी जाऊन मतदारांना भेटून आमचे सगळे प्रश्न ऐकून घेऊन मतदान मागत आहोत। विकास कामासाठी आम्ही मतदान मागत आहोत। इथून पुढे आम्ही दोघीजण निवडून आलो तर महिलांचा तसेच सगळं आमच्या मतदारांचा विकास होईल याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊन मतदान मागत आहोत। सर्वांनी आम्हाला बहुमताने निवडून द्यावे अशी आमची नम्र विनंती आहे। नमस्कार।